राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 26 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक नवा चित्रपट येतोय. त्याचं नाव फार मजेशीर आहे, गोट्या गँगस्टर. आणि याच गँगस्टर आणि त्याच्या टीमला आपण आत्ता भेटोय. नमस्कार, स्वागत राजश्री मराठीमध्ये. वेलकम. भारी हा भारी. नमस्कार. 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 हे कुठचं नमस्कार आहे? गोट्या गँगस्टरगिरी आहे ना, गँगस्टरगिरी. गोट्याने असं, गोट्याचा नमस्कार असा असतो. पण कमाल रील्स तुम्ही बनवताय हा. पुरेपूर वापर आहे नावाचा चित्रपटाचा, हो. गोट्या गँगस्टर. फुल म्हणजे आम्ही इतकं फन करतोय आता प्रमोशनला, इतकी मजा येते. 4-5 दिवस आम्ही पुण्याला होतो आणि इतके वेगवेगळे क्रिएटर्स भेटले. त्यांना भेटून पण खूप आनंद झाला आणि त्यांची वेगवेगळी वाईब होती, त्यांची एक वेगळी एनर्जी होती. आणि असे काही मोठे मोठे क्रिएटर्स, म्हणजे अगदीच मोठे मोठे क्रिएटर्स नव्हते, व्यवस्थित नावाजलेले काही लोक नवीन होते आणि फार मजा केली आम्ही सगळ्यांनी. धमाल, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना पण मजा आली. आणि आम्ही आमची परत एकदा गोट्या गँगस्टरची टीम जेव्हा एकत्र येते तेव्हा फन जे येतं, म्हणजे येस, आम्ही फणी फणी केलं. साक्षी, पण या दोघांमध्ये चुराडा होत नाही ना जोक्स ऐकून ऐकून तुझा? असं काही नाहीये ना? नाही, चुराडा वगैरे नाही होते खरं तर. मला ह्यांचं असं म्हणणं आहे की काय मी बॅटरी आहे, लेट कळतात वगैरे जोक्स late मला. कळतात तुला. पण Late असं current नाहीये, आहे. ते ह्यांच्या जे बॅटरी आहे. बॅटरी. बघितलं? हा शब्दही तिच्यापर्यंत पोहोचला नाही अजून. यांच्या लेवल्सचे जे जोक्स आहेत तर ते नाही, माझी लेवल वेगळी आहे जोक्सची, इंटेलेक्च्युअल आहे. ती यांना कळत नाही आणि यांची मला कळत नाही. पण आता सोबत वेळ घालून मला आता कळायला लागला ह्यांचा झोन. दोघांचा ह्युमर वेगळा वेगळा आहे आणि मजा येते मला काम करताना यांच्या हेही सार्कॅस्टिक वे मध्ये बोलतेय कारण की मला मज्जा येते. विनोद, मजा करावी लागते कारण काय? काम आहे. करावी लागते. बघा असं आहे. मुली नॉर्मली जे मनात असतं ते ओठावर नसतं, जे ओठावर असतं ते मनात नसतं. त्यामुळे ते आता उगाच आपल्याला ऍटिट्यूड दाखवते, पण ठीक आहे, हरकत नाही, आम्ही माफ केलं. ती ललितची पास आउट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. गोल्ड मेडलिस्ट. त्याच्यामुळे आम्ही फारच तिला रिस्पेक्ट देतो रिस्पेक्ट देता तुम्ही आणि तिला. ती जेवढी डिझर्व करते त्याच्यापेक्षा जास्तच थोडी देतो. ओके, पण प्रथमेश, लुक काय भारी दिसला रे ट्रेलर मध्ये. अगदी पांढरे कपडे बिपडे, एवढं सोनं बिनं. मला सांग, जेव्हा ते ब्रीफिंग झालं चित्रपटाचं आणि कळलं बाबा मध्ये आपण असेही दिसणार आहोत, काय एक्सप्रेशन्स होते? अरे खूप भारी. त्याच्यात मी खूप फोटो काढले होते आणि त्याच्यातले काही फोटोज आता व्हायरल पण होत आहेत हो. आणि लोकांना तो लुक खूप आवडतोय. फक्त त्या लुकमध्ये एक मिसअंडरस्टँडिंग लोकांची अशी होते की मी कोणाला तरी मारणार आहे, मी कोणाला तरी जाऊन ठोकणारच आहे वगैरे. असं काही नाही आहे. ते माझं स्वप्न आहे आणि घोट्याला गँगस्टर बनायची स्वप्न पडतात. तर ती का पडतात? तर मुळात असं आहे की त्या बिचाऱ्या, म्हणजे त्याचं नाव गौतम पाटील असं आहे आणि त्याला गोट्या म्हणतात प्रेमाने. तर त्याला फक्त प्रेमाने म्हणतातच, प्रेम कोणीच देत नाही, कारण सगळे 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 त्याला हाडतोडच करत असतात. मग रिस्पेक्ट त्याला कुठेच भेटत नाही, ना घरी भेटत, ना बाजूचे त्याला रिस्पेक्ट देत, ना कॉलेजमध्ये, ना कुठल्या एरियामध्ये त्याला रिस्पेक्ट भेटत. तर त्याचं असं म्हणणं आहे की आता मला रिस्पेक्ट पाहिजे. तर रिस्पेक्ट मिळण्यासाठी आता काय करायला लागेल? तर सगळ्यात मोठं पद गाठावं लागेल. तर पद गाठायचं म्हणजे काय करायचं? तर गँगस्टर बनायचं. ते मोठं पद. हा, सगळ्यात म्हणजे डॉक्टर, इंजिनियर वगैरे असे डायरेक्ट गँगस्टर. डायरेक्ट त्याला गँगस्टर बनायचे. सो तो गँगस्टर बनण्याचं स्वप्न जे आहे ना, ते त्या एका लुकमध्ये येतं आणि त्या लुकमध्ये बिचारा तो काय करतो माहितीये का? तो त्या आजोबा आणि बाबाला, त्याच्या पप्पांना, म्हणजे त्याच्या पप्पांना तो मोठा डॉन म्हणतो. तर त्याला उभा करतो आणि तो म्हणतो की तुम्ही कोण, तुम्ही सगळे कोण आहात? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करता हे करा ते करा, तुम्ही आधी नाडी आत घ्या. तो लेंगा तो नाडी हे करते ते बघा, आणि तुम्ही काय मला बोलता सुधर हे कर ते कर. हे काय बनवून ठेवलंय झिंगा बाबा, हिचे केस वगैरे असे असतात, हे काय बनवून ठेवलंय झिंगा बाबा, तुम्हाला काय अक्कल नाही का वगैरे, असे सगळे फनी डायलॉग्स आहेत. तर लोकांना उगाच असं वाटतंय की असा काहीतरी गँगस्टर आपण प्रेझेंट करतोय की आणि त्याच्यात ट्रोलिंग चाललंय की मराठी सिनेमात असा गँगस्टर असतो का? साऊथमध्ये बघा, पुष्पा चाललाय, KGF चाललाय. माझं असं म्हणणं आहे, जरा ट्रेलर बघा भावांनो, ट्रेलर बघा. त्या ट्रेलरमध्ये काय म्हणणं आहे ते बघा. ते ह्युमर आहे आणि तो 2017 आणि 18 साली शूट केलेला आहे आम्ही. त्याच्यामुळे त्याचं टेकिंग पण थोडंसं तुम्हाला कदाचित जुनं वाटू शकतं, पण त्याच्यातला जो मेसेज आहे, कॉन्टेंट आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे राजेश पिंजानींसारखा डिरेक्टर, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे पहिल्या फिल्मसाठी, बाबू बँड बाजासाठी, त्याला अशा प्रकारची फिल्म करावीशी वाटली. आणि ही घटना जी आहे ती डोंबिवलीत घडते. सो त्या काळात डोंबिवलीमध्ये जे काही घडत होतं आजूबाजूला, म्हणजे गँगस्टर, डॉन घडत होते, डॉन येत होते किंवा गँगस्टर खूप सारे होत होते. सो त्याच्या
वरना ते आजूबाजूला इन्फ्लुएन्स होऊन मुलं कशी वाया जात होती याच्यावर त्यांनी फनी पद्धतीने भाष्य एक टेक केलं. घेतलाय. Yeah. सो तो टेक तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ह्या फिल्मला कुठल्या तरी गँगस्टरच्या फिल्मने रिलेट कराल, कुठला तरी माणूस येतो आणि तो 10 लोकांना मारतो असं तुम्हाला जर वाटत असेल तर तसं काही नाहीये. नाहीये. ही फनी फिल्म आहे, कॉमेडी फिल्म आहे, फॅमिली फिल्म आहे. आणि अजून एक काहीतरी गोट्या गँगस्टर ह्या नावावर पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे गोट्या हे एकमेकांना म्हणजे आमच्या इथे एरियामध्ये जर तुम्ही गेलात तर 10 गोट्या असेच सापडतील. म्हणजे दर चौथ्या घरातल्या पोराचं नाव गोट्या आहे. आधी छोट्या मुलांना म्हणायचं त्या गोट्या गोट्या गोट्या. म्हणजे तो इनोसन्स कोणाच्या लक्षात. एक तर कोणतरी रिव्ह्यूअर असं म्हणाली, आता तिचं नाव घेत नाही मी, ती असं म्हणाली की मी तिकीट काउंटरवर जेव्हा जाईन तेव्हा मला गोट्या गँगस्टरचं तिकीट द्या असं म्हणायला कसं वाटेल. म्हणजे काय म्हणजे हे काय अर्थ आहे याचा. गोट्या गँगस्टर हे इनोसंट नाव आहे आणि तो एक गोट्या नावाचा मुलगा आहे, त्याला गँगस्टर बनायची स्वप्न पडतात. म्हणजे ही लाईन आहे. ह्याच्यात तुम्ही काय शोधताय नवीन. म्हणजे उगाच काहीतरी ट्रोल करायचं म्हणून ट्रोल करतात. सो मला असं वाटतं की फनी फिल्म आहे, तुम्ही या थिएटरमध्ये हसा आणि लोकांना टाळ्या देऊन हसा. आणि आता वर्ष संपता संपता असे छान हॅपनिंग पिक्चर बघणं गरजेचं आहे ना, का सिरियस बघायचंय आपण. छान लाईटली नोटवर बाय करूया या वर्षाला. ऐश्वर्या, तुला ओळखणंही खूप डिफिकल्ट जात आहे त्या चित्रपटातली आणि आत्ताची तू. मला सांग, जेव्हा तुला एक साधारण स्केच दिलं होतं की ती अशी दिसेल चित्रपटात, युजली काय होतं माहिती आहे आपल्या मुलींना, की छान ओढणी उडते, ड्रीमी एंट्री वगैरे, हे कुठेतरी या फॅन्टसीज असतात सिनेमाच्या बाबतीमध्ये. पण इकडे गोट्या गँगस्टरमध्ये असं काही नाही ऐश्वर्या तुझ्या बाबतीमध्ये, राईट? तुझे पण ते सगळे विचार खोडले गेले का टिपिकल हिरोईन एंट्रीचे? म्हणजे तू एकदम करेक्ट बोललीस. कारण मी एकदम, आपण ते म्हणतो ना, बॉलिवूड वाली मुलगी आहे की जेव्हा ऍक्टर बनायचं ठरलं सुद्धा की ॲज अ प्रोफेशन म्हणून, तेव्हा तर प्रत्येकाची इच्छा असते ना की प्रॉपर आपल्याला लॉन्च व्हावं आणि असं साडीमध्ये वादिओ में वगैरे डान्स करावा. आणि तिने डान्स पण शिकून घेतला लहानपणीच. आणि म्हणजे मी हे घरी ट्राय वगैरे पण करून बघितलं की माझी एंट्री होईल तर मी असं एक मागे लुक देईल, माझे केस वगैरे उडेल आणि मी रिव्हील वगैरे होईल, अशी खूप स्वप्न होती माझी माझ्या डेब्यू फिल्मसाठी. पण म्हणजे तसं बघायला गेलं तर ही माझी डेब्यू फिल्मच आपण म्हणू शकतो. याआधी मी फॅन्ड्रीमध्ये काम केलंय, पण जब्याची बहीण होते मी. पण यामध्ये माझं मेन कॅरेक्टर होतं, फुल लेंथ आहे आता, फुल लेंथ होतं. आणि असं कॅरेक्टर की जिच्या अवतीभोवती पूर्ण स्टोरी घडते आणि कथानक पुढे जातं. तर ह्याचा आनंद होताच की आपण आता फायनल होतं असं ऑडिशनमध्ये वाटलं होतं. पण जेव्हा मग राजेश पिंजाणी सरांनी मला एक एक गोष्टी सांगायला सुरुवात केली की तू बाल काट सकती है ना, और तुझे और पतला होना पडेगा, आणि आपण जे आपल्या गोष्टी असतात मुलींच्या आयब्रोज करू नकोस, अशा सगळ्या गोष्टी एक एक त्या सांगायला लागल्या. आणि मग त्यांनी मला सांगितलं की असं असं तुझा लुक असणार आहे, बॉयकट असणार आहे, पण तो फक्त बॉयकट नॉर्मल कट नाही, ते पण एकदम असे कुरतडल्यासारखे वाकडे तिकडे कापलेले केस. तर ऐकल्यानंतर पहिल्यांदा थोडंसं मला असं झालं की नक्की मी आता पहिल्यांदाच लॉन्च होणार किंवा दिसणार इंडस्ट्रीमध्ये, तर मी नक्की कुठल्या पद्धतीने समोर येते माहिती नाही. पण ती गोष्टच इतकी मस्त होती आणि ते कॅरेक्टरच इतकं भारी होतं की मला असं वाटलं की ठीक आहे, मला कदाचित लोक ओळखणार नाही की हीच ती आहे सिनेमानंतर, पण माझं काम लोक ओळखतील. आणि मग काय, लुक तर आपण चेंज करूच शकतो, लुक आपण हवे तसे चेंज करू शकतो, पण काम आणि ते कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे. सो मी खूप एक्सायटेड होते या वेगळ्या लुकसाठी सुद्धा. तुमची मैत्री आधीपासून आहे का आत्ता झाली रे? अशीच मैत्री आहे पिक्चर पासून. आम्ही ऍक्च्युली भेटतोय खूप वर्षांनी, पण असं वाटतंय की गोट्या गँगस्टर परत सुरू झाली आहे शूटिंग. म्हणजे आम्ही प्रमोशन तिघही मध्ये रील्स केल्या ना खूप. हा रे, परत विनोदची कॉमेडी आम्ही सहन केली. त्याच्यामुळे मजा येते रे. म्हणजे तुझी कॉमेडी हे पडद्या मागे सहन करतात, पडद्यावरही अशीच असणार आहे का? अशीच गोट्या गँगस्टर पिक्चरच कॉमेडी आहे ना, हा. सगळीकडे कॉमेडी. पडद्या पुढे मागे, पडद्यामध्ये बसलो तर तिथेही. ही आहे कॉमेडी. बघितलं, सन्नाटा झाला या जोकवर. पडला. म्हणजे थांबा कॅमेरा जाऊ नका, थांबा. करेल तो, चांगले जोक करेल. हा, असं आहे. तर ओके, पण काय गोट्या गँगस्टर म्हणजे जसं तो नावाबद्दल म्हणाला की मी जे रिव्ह्यू बद्दल तो बोला, तुझे काय पहिले एक्सप्रेशन होते तेव्हा जेव्हा तू हे नाव ऐकलंस चित्रपटाचं गोट्या गँगस्टर आणि नंतर स्क्रिप्ट ऐकली? तुला एक आपलं साधारणपणे परसेप्शन असतं की पिक्चर काय असेल, तुला काय वाटलेलं? खरं सांगू, मला सरांनी सांगितलं मैं एक फिल्म कर रहा हूँ, ऐसा ऐसा गोट्या गँगस्टर,
और जिसमें ना एक बहुत बड़ा रोल है पैरेलल लीड, उसमें तेरे को ले रहा हूँ. तर मला फक्त ते एकच वाक्य लक्षात राहिलं, Parallel पॅरलल लीड आहे और तेरे को ले रहा हूँ. बाकी काही चॉईसच नव्हता ना. माझं पण तसं डेब्यूच, पहिलाच सिनेमा मोठ्या रोलमध्ये, त्यामुळे मग गोट्या गँगस्टर काय आणि बाकी नाव काय, आपल्याला काय चॉईसच नाही. खूपच खरं बोलतोय हा. हा खरंच म्हणजे येस. की बाई करायचे तर करायचंय, फक्त आपल्यालाच मिळावा ह्याच्यासाठी मग खूप ऑडिशन्स दिल्या. जेवढे गोट्या सरांच्या डोक्यात होते, म्हणजे एक प्रथमेश फिक्स होता, पण सर म्हटले की त्याला फोन करण्याच्या आधी बाकीच्यांना ट्रायआउट करूया. मग त्या सगळ्या गोट्यांबरोबर मी ऑडिशन दिलं अच्छा, आणि शेवटी ज्यांच्याबरोबर नाही झालं त्यांच्याबरोबर मग फायनल झालं. त्याच्यासोबत ऑडिशनच नाही झाली तुझी? नाही झाली, सरांच्या डोक्यात होतं की प्रथमेशलाच करायचंय म्हणून. ओके. आणि तू जे म्हणालास की आधी हा चित्रपट शूट झालाय, प्रथमेश तू वेगळाच दिसतोयस या चित्रपटात. म्हणजे वजनही कमी होतं, त्याच्यानंतर हा गँगस्टरचा लुक, मग त्याच्यासाठी तू जाणून बुजून ते सगळं मेंटेन केलं होतंस का? नाही, काय मी नाही? तसाच होतो त्यावेळी. मी बारीकच होतं. बारीकच होतो ऍक्च्युली. आणि मला एकदम टीपीची आठवण हो, आली माहिती टीपीची ते आठवण. बघून. हा ऍक्च्युली बरेच लोक मला जे पॉझिटिव्ह लोक म्हणतात त्याच्यातलं ही एक गोष्ट आहे की ते परत एकदा टीपी लोकांना आठवतोय. सो इतका बारीक होतो बापरे. मला तर असं झालं की एवढा बारीक मी होतो. आता मी बऱ्यापैकी जाडा झालोय. म्हणजे लोक अजूनही मला असं म्हणतात की अरे तू तसाच दिसतोस, तसाच आहेस. चांगलं नाही, हा. कॉम्प्लिमेंट. हा म्हणजे ते अजूनही चांगलं आहे की थोडं तरी पुट ऑन झालेलं आहे, एक चांगली गोष्ट आहे. आणि फार म्हणजे मला ना गोट्या गँगस्टर ही फिल्म कशी वाटते, कारण मी आत्ता या वर्षी खूप वेगळ्या प्रकारचे रोल केले, तर मला परत एकदा रिव्हिजिट करण्यासाठी एक फिल्म लागते ना, की आपण मागच्या काही म्हणजे खूप आधी जेव्हा आपण काम चालू केलं होतं तेव्हा आपण काम कसं करायचो हे बघण्यासाठी एक गोट्या गँगस्टर फिल्म माझ्यासाठी एक रिव्हिजन आहे. मला असं वाटतं की आपलं काम परत एकदा आपण चेक करून बघूया की त्यावेळी आपलं काय असं होतं जे लोकांना खूप अपील होत होतं, जे अजूनही आता आहे माझ्याकडे, पण अजून काय होतं जे आपल्याला लोकांना असं वाटत होतं की भारी आहे, हे भारी आहे, हे भारी आहे. सो ते अजून ते ॲड ऑन करून मग मी आता पुढची फिल्म करायचा विचार करतोय. सो ते एक रिव्हिजिटिंग झोनमध्ये आहे मी गोट्या गँगस्टरमध्ये. ते एक आपल्या डिरेक्टरचं व्हिजन जेव्हा क्लिअर असतं तेव्हा तो ना शूटिंगमध्येच चित्रपट मस्त बनतो. आणि जेन्युअनली काही सिनेमे उत्तम उदाहरण आहेत त्या क्लिअर व्हिजनचे, राईट. आता भलेही हा चित्रपट एक 3-4 वर्ष आधी शूट झाला असला तरी सरांकडनं ब्रीफ ते कमालीचं झालं असणार, बिकॉज एक गँगस्टर मूवी भलेही ती कॉमेडी असेल, सोपं नाही आहे करणं, कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवणं तितकं इम्पॉर्टंट आहे, राईट. सरांकडनं काय ब्रीफ होतं प्रथमेश, काय करावं काय नाही करावं? सर तर म्हणजे खूपच पॅशनेट होते. एकतर आम्ही सगळे सरांना खूप जास्त मिस करतोय, कारण सरांचं पॅशन आणि सरांचा इनोसन्स हा प्रत्येक कॅरेक्टरमध्ये कोणीही मॅच करू शकत नाही असा होता. कारण आम्ही खूप प्रयत्न केला त्यांचा इनोसन्स मॅच करण्याचा, पण आम्हाला ते 10% जरी जमलं असेल तरी हा सिनेमा चालेल असं मला वाटतं. कारण सर आहेत ना, मला असं वाटतं की अशा प्रकारचा विषय आणि अशा प्रकारचा ह्युमर हे एकत्र आणणं हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे अटल ब्रिज बांधला गेला हे आपल्याला कधीच अशक्य गोष्ट वाटते ना आपल्याला, की असं काहीतरी कुठून तरी दादरपासून ओल्वे वगैरे अटल असं काहीतरी बांधलं जाईल, आपल्याला काही आयडियाच नव्हती ना. तशी ही फिल्म आहे की असा विषय आणि अशा प्रकारचा ह्युमर असं काहीतरी वेगळंच बांधलं गेलंय या फिल्ममध्ये. आणि ते त्यांनी इतक्या कन्व्हिक्शनली मांडलंय की त्यांनी ते जेव्हा सांगायचे ना, नरेट करायचे, तेव्हा ते इतके घुसून करायचे. म्हणजे मी आता इतक्या डिरेक्टर्स बरोबर काम केलं, पण मला त्यांचं एक्सप्लेन करण्याची पद्धत खूप आवडायची, म्हणून मी ती शूट करून ठेवलेली आणि मी काही दिवसांनी ते टाकणार आहे. मी तुला पण ती व्हिडिओ पाठवतो, तर ते तू पण टाक राशी मराठीवर. कारण ना ते इतके इन्व्हॉल्व्ह होऊन काम करायचे ना, त्यांना सायली पण परफॉर्म करायची होती, त्यांना बंड्या पण परफॉर्म करायचा होता, त्यांना गोट्या पण परफॉर्म करायचा होता, त्यांना सगळे कॅरेक्टर्स म्हणजे ते लिटरली तुला सांगतो ज्युनियर आर्टिस्टचे जेव्हा शॉर्ट्स लागायचे, जेव्हा त्यांचे रिॲक्शन शॉट्स आहेत, आणि एक न्यूज चाललेली आहे, चिमण भाई म्हणून माझा एक आयडल असतो ज्यांना म्हणजे मला ते बनायचं असतं, सो त्यांच्याबद्दल एक न्यूज चाललेली असते आणि ती न्यूज पण ते वाचतायत. म्हणजे ज्युनियर आर्टिस्टसाठी ते न्यूज वाचत होते त्यावेळी, इतके ते पॅशनेट होते. आणि वेडा माणूस होता रे, वेडा आणि गोड. म्हणजे तुला सांगतो सरांनी एकदा 32 टेक घेतले होते एका शॉटसाठी. हा, एका शॉटसाठी सरांनी 32 टेक घेतले होते. आणि त्याच्यात मला असं कुठलं तरी म्हणजे सीन असा आहे, म्हणजे राजेश पिंजानीचं ह्युमर कसं आहे तर तो मी तुला थोडा एक्सप्लेन करतो. की आमची कॉलेजची वही घेऊन आम्ही एका ठिकाणी जातो आणि तिकडे चालू असतो गोळीबार. हां, गोळीबार चालू आहे
आणि तिकडे खूप गँग वॉर म्हणजे इथे काही गँगची माणसं आहेत, तिथे काही गँगची माणसं आहेत, आणि तिकडे किती माणसं मरतायत हे आम्ही वहीत नोट करून ठेवतोय की इतकी माणसं मेली, इतकी कुठल्या गँगची किती मरतायत असं सगळं आम्ही नोट करून ठेवतोय. असं सगळं आमचं आणि हे कुठे जाऊन करतोय आम्ही, तर तिकडे गोळीबार जिकडे चाललाय तिकडे जाऊन, आणि आमच्या दोघांची पैज लागली की आता कोण बघ, आणि त्याच्यात एक चुकून एक गोळी माझ्याकडे येते आणि मी पडतो, असा एक सिक्वेन्स होता. सो मी ज्या टाकीवर उभा होतो त्या टाकीवरनं मी पडायचो, आणि सरांचं एक वाक्य होतं काहीतरी, तर सर घेईच ना 32 टेक झाले चकाबाजा शूट कर, घ्यायचो पण मुवमेंट चुकायची, काहीतरी ते चालण्याची बॉडी लँग्वेज चुकायची किंवा ते टायमिंग मिस व्हायचं, आणि तो वन टेक शॉट होता खूप असा वन टेक होता बरोबर. तर त्याच्यात ना काय झालं, मी तो 32 वेळा वगैरे झाल्यावर माझी पाठ लागली दुखायला, सारखंच पडतोय. सारखंच पडतोय, किंवा मी उभा पण आहे असा ऑड उभा आहे. तर ना सर मला तिथे सेटवर ते एक्सरसाइज वगैरे स्ट्रेचिंग आणि हे सगळं, माझ्याकडे व्हिडिओज आहे त्याचे, स्ट्रेचिंग वगैरे करतायत. मग ते माझ्या रूमवर आले की भाई तुला काही झालं नाही पाहिजे, तू इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, तुझं माझ्यावर म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्याच्यामुळे ते आले आणि त्यांनी फुल स्ट्रेचिंग कसं करायचं, मग बेडवर नाही करायचं स्ट्रेचिंग, ते खाली बसूनच करायचं. मग तिकडे चादर आणली कुठली तरी, मग त्या चादरीवर बसून आम्ही ते स्ट्रेचिंग बिचिंग केलं. तर इतकं ते प्रेम करायचे, आणि काय अरे वेडा होता रे माणूस तो, म्हणजे इतका पॅशनेट त्या फिल्मबद्दल त्याचं बोलणं, म्हणजे कुठल्या फिल्म्स केल्या पाहिजेत आता, कुठल्या फिल्म्स नाही केल्या पाहिजेत, आणि त्याच्यात पण त्यांची सतत दुसऱ्यांबद्दल असणारं प्रेम. म्हणजे नागराज सरांबद्दल ते इतकं बोलायचं, प्रवीण सरांबद्दल ते इतकं बोलायचं, कारण ते पुण्यातले होते, रवी सरांबद्दल ते इतकं बोलायचे. म्हणजे असे फार कमी लोक असतात ना जे एकमेकांबद्दल इंडस्ट्रीत चांगलं बोलतात, त्यातले ते होते. आणि म्हणजे मला प्रवीण सरांनी खूप वेळा सांगितलंय की प्रवीण सर, नागराज मंजुळे सर आणि राजेश पिंजानी सर हे बऱ्याच वेळेला SM जोशी पुलावर तासन तास सिनेमांवरती गप्पा मारत बसायचे. सो असा एक माणूस जो म्हणजे अजून ग्रेट होऊ शकला असता, तो खूप लवकर गेला, आणि त्याचा हा सिनेमा आहे. सो आम्ही म्हणूनच त्यांच्यासाठीच इतकं जोमाने आम्ही परत एकदा प्रमोशनला उतरलोय, आणि आय होप की आमचं प्रमोशन लोकांपर्यंत पोहोचेल. येस येस. पण हे 32 टेक म्हणजे अजिबात सोपे नाहीयेत. मी जेवढे दात आहेत तेवढे त्याने टेक घेतले. दात नव्हते तेव्हा, अक्कलदाट नंतर म्हणजे आली. प्रथमेश पडतोच ते सारखा पाठीवर, म्हणून हे मुद्दाम केलेलं आहे का विनोद? नाही अजिबात नाही. ना? 32 दात तेव्हा नव्हते, अक्कलदाट नंतरच आली त्या सिनेमानंतरच. नाही त्याच्यामुळे नाही झालं काय, बरं गंमत अशी की तो शूटिंगचा पहिला दिवस नव्हता, तो शूटिंगचा पहिला सीन होता, पण जो शूटिंगचा शेवटचा दिवस नाही तो शूटिंगचा शेवटचा दिवस होता. पण त्या दिवशी काय झालं काय घडलं मला काहीच कळलं नाही. म्हणजे त्यावेळी ना मी पहिल्या नरेशनला मला आठवतंय, मला ऑडिशन घेण्याच्या आधी अख्खं स्क्रिप्ट नरेट केलेलं, म्हणजे स्क्रिप्टच्या नरेशनलाच बोलवलेलं डायरेक्ट, मी आणि आणखी एक जण होता त्याला. तर तेव्हा मी एक वेगळं असं डोक्यात काहीतरी इमॅजिन करून ठेवलेलं, आणि खूप वेळेला आपण आधीच काहीतरी डोक्यात आपलं ठरवून जातो ना ॲक्टर म्हणून की मी असं करणार, मी इतकं भारी करणार, आणि आता सामता मी पॉवर प्लेमध्ये सेंचुरी. तर असं खूप मी म्हणजे प्री जज करून गेलेलो, त्यामुळे ते खूप गंडत होतं. आणि त्यावेळी सरांना ना माझं काहीच आवडत नव्हतं. म्हणजे सर म्हणले की क्या बॉडी लँग्वेज आहे तेरा, बहुत डल लग रहा है. मग कधी कधी वाक्य चुकायची, मग कधी कधी मुवमेंट चुकायची, मग कधी कधी माझं बरोबर यायचं पण मागची जी बॅकग्राऊंड ॲक्शन आहे ते चुकायचे. असं काहीतरी म्हणजे जवळजवळ कुणीतरी काहीतरी सुपारी दिल्यासारखं त्या दिवशी घाटच लागलेला. आणि खूप म्हणजे मला प्रथमेशचं त्याबद्दल खूपच म्हणजे खूप थँकफुल आहे. म्हणजे त्या क्षणी मला असं वाटलेलं की त्या टँकर चालू करावं त्या खाली झोपावं. अरे ऐक, इतकं मला हे झालं, म्हणलं बहुतेक आपलं क्षेत्र चुकलंय. आणि मला खूप असं वाईट वाटतं की आपल्यामुळे कोणाला जर ट्रबल झालं तर असं जरा. पण तू विचार कर, ते 6-7 वर्षापूर्वी घडलेले घटना आम्ही एवढ्या मजा घेऊन सांगतो. तुम्ही किती मजा केली तर त्यावेळी आम्ही किती मजा केली होती. आणि आमचं मला असं वाटतं ना ते तू जे म्हणत होतीस ना बॉन्डिंग, तर मला असं वाटतं की चांगलं काम करण्यासाठी जे उत्सुक असतात त्यांचं बॉन्डिंग आपोआप होतं. म्हणजे मी कसा दिसतोय, मी कसा आता बॅटिंग करतो स्किनमध्ये वगैरे, तर तो सगळा आमच्या झोन कोणाचाच नव्हतं. आम्ही सगळे त्या फिल्मसाठी, राजेश पिंजानींचं विजन होतं त्याच्यासाठी काम करत होतो, आणि ते चांगलं काम करायचं होतं म्हणून आमची इतकी बॉन्डिंग झालेली आहे. येस. आणि या दोघांनी आता उल्लेख केला की तू ललित पास आउट आहेस,
खरं तर ट्रेलरमध्ये ना ग्लिम्स दिसत आहेत तुझ्या कॅरेक्टरचे, की तो स्ट्रेट फेस म्हणा किंवा तिचा तो एक शॅबी असा लुक असेल तिचा, किंवा एक विशिष्ट प्रकारे बोलणं. खरं तर हे स्किल्स आहेत. मला सांग, तुझी पडद्यामागे याच्यासाठी खूप तयारी झाली किंवा सरांकडनं तशा प्रकारचं ब्रीफ आलं होतं तुला? हो, नक्कीच. म्हणजे मला वाटतं की सरांचंच इतकं क्लिअर होतं त्यांच्या डोक्यामध्ये की दिसताना पण सायली कशी दिसणारे, चालणारे, बोलणारे सगळं त्यांना क्लिअर होतं. त्यामुळे त्यांनी मला इतकं बारीक बारीक गोष्टी सांगितल्या होत्या आणि मला हे करायचं होतं की ते ॲक्टर म्हणून आपण तिथे ऑन द स्पॉट राहून ते करेक्ट इन्फॉर्मेशन ऐकून व्यवस्थित आणि त्यावर फक्त मला काम करायचं होतं. तेवढं फक्त माझं काम होतं, कारण त्यांनी इतकं मला डिटेलमध्ये दिलं होतं. आणि पहिली गोष्ट तर तू म्हणालीस तसं माझा लुकच इतका तो प्रॉपर झाला आहे की मला जास्त काही करावंच लागलं नाही. कारण हे मला चिडवायचं सुद्धा. मी नॉर्मल बिहाइंड द सीन्स नुसते बसलेली असताना सुद्धा की अगं अजून शूट सुरू नाही झालंय, तू कॅरेक्टरमध्येच कायच. म्हटलं अरे मी नॉर्मल बसली आहे, चिडू नकोस, काय झालं, आम्ही काय नाही केलं, असं उगाच चिडवायचं सुद्धा. तर त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती की तो विग त्यांना तसाच हवा होता, किंवा बारीक बारीक माझे आयब्रोज जॉईन आहेत तर ते पण मेकअप नको वाटायला, तर त्यावर इतकं बारीक काम की ते आयब्रोज जॉईन करणं किंवा टॅटूज. सो त्यासाठी त्यांनी खूप डिटेलिंग केलं होतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी का आहेत, कारण त्याच्या मागे एक स्टोरी आहे सायलीची, की सायली इतकी तू म्हणालीस तशी शॅबी काय, किंवा ती कधीच हसत नाही. सरांचा आणखीन एक ब्रीफ मला असं होतं की आता माझं असं की मी थोडंसं दात दिसले की असं वाटतं ही हसतीच आहे. म्हणजे रडताना पण दात दिसले ना की रडतीये की हसते असं वाटत नाही. त्यामुळे ते मला खूप कंट्रोल करायचं होतं की कुठेच हा स्माईल आलंच नाही पाहिजे माझ्या चेहऱ्यावरती. कारण तिचा काहीतरी तिची ती हिस्ट्री आहे, तो ट्रॉमा आहे. आणि ते त्यांनी ऑफकोर्स म्हणजे स्टोरी आहेच आहे, तिची ती हिस्ट्री आहे, त्यांनी ती मला एक्सप्लेन केलीच होती. तर ते मी सांगू नाही शकत की ती तशी का आहे. तो ट्विस्ट तुम्हाला सिनेमातच बघायला मिळेल. पण या सगळ्या गोष्टींनी मला खूप हेल्प झाली. आणि सर करून दाखवायचे आम्हाला. हा म्हणाला तसं सगळ्यांचे कॅरेक्टर्स करून दाखवायचे टोन निशी. म्हणजे आता मी स्क्रिप्ट वाचल्यावर मी माझं काहीतरी विचार करते ना की मी असा घेईल डायलॉग, की आता मी असं कॅरेक्टर मी घेतलंय तर मी असं डायलॉग घेईल. पण ते पण सर करून दाखवायचे. कारण आता ट्रेलर पण बघताना मला त्या सगळ्या आठवणी आल्या माझा डायलॉग ऐकून, की आत्ता पण मला ते डायलॉग्स माझे सरांच्याच टोनमध्ये ऐकू येतात. इतकं ते सरांनी सुद्धा आमच्यामध्ये भिनवलं होतं. त्यामुळे खूप खूप सोपं सरांनी आमच्यासाठी करून दिलं. क्या बात. आणि खरंच तुम्ही प्रत्येकाने आणि इन्क्लुडिंग सरांनी खूपच मेहनत घेतली या चित्रपटासाठी. पण मला सांगा, या गोट्या गँगस्टरमधला तुमच्या तिघांचा इंडिव्हिज्युअल एक आवडता सीन, की जो कहर आहे, मे बी 2 गोष्टींसाठी. एक तर तो परफॉर्मन्ससाठी असा खूपच जवळ आहे तुमच्या हृदयाच्या, किंवा तो खूपच कठीण गेलाय परफॉर्म करताना. तर कोणत्या मुवमेंट्स शेअर कराल? मी आता तुला म्हणाले की जसं तिची काहीतरी स्टोरी आहे जी आपल्याला फिल्ममध्ये, तर ती ज्या पॉइंटला आपल्याला फिल्ममध्ये कळते, तर तो माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग आणि अवघड सीन होता. कारण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर सुद्धा शूट सुरू झालं होतं, पण माझ्या डोक्यात तेच टेन्शन होतं की तो आपला सीन कधी आहे आणि मी कसं करू शकेल, छान करू शकेन की नाही, आणि करताना तो कसा दिसेल. कारण हे तिचे इतके जवळचे मित्र असतात आणि हेच तिचे मित्र असतात. तिच्या या सगळ्या लुकमुळे किंवा बाकी गोष्टींमुळे ती कोणात मिसळत नसते, त्यामुळे तिचे कोणच मित्र नसतात. पण या दोघांनी ते स्वीकारलेलं असतं की असेल हिचं काहीतरी, असेल हिचं लफडं असेल, ही आपल्यालाही नीट ट्रीट करत नाही, पण ही आपली मैत्रीण आहे, हे यांनी स्वीकारलेलं असतं. तर ह्यांना सुद्धा या गोष्टी माहिती नसतात. आय थिंक हा नाही आहे, ह्यालाच मी सांगते, ह्याच्या समोर मी बस्ट होते किंवा ते माझ्यातून सगळं बाहेर पडतं. तर तो सीन माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता आणि मी त्याची खूप वाट बघत होते. पण सरांनी सुद्धा त्याला ट्रीटमेंट इतकी छान दिली की जास्त त्याला टेक्स नाही घ्यायला लागले, किंवा म्हणजे नाही रे, म्हणजे ते इमोशनमध्ये ते राहण्यासाठी सरांनी त्याला ट्रीटमेंट पण खूप छान दिली. आणि आम्ही खूप आधी हा सिनेमा बघितला आय थिंक मध्ये डबच्या वेळेस. तर आता हा पण म्हणाला तसं की खूप आधीचा सिनेमा आहे, तर मी सुद्धा खूप वर्षांनी बघत होते. तर मला बघणार आहे तर मला असं वाटत होतं की यार लोकांनी मला, म्हणजे माहिती नाही माझं काम कसं झालं आहे, एवढ्या वर्षात आर्टिस्ट म्हणून एक्सपिरियन्स आले, तर सगळ्याजणी आपण ग्रो होत असतो. तर माहिती नाही आता हे काम लोकांसमोर आल्यावर लोक मला काय
यांनी बघतील किंवा कसं, पण मला असं वाटतं मला वाईट नाही वाटत आहे तो सीन किंवा पूर्ण काम की अगदीच काय अमॅच्युअरिश आणि सुरुवातीचं असं नाही आहे. तर मला छान वाटते पूर्ण सिनेमा आणि पर्टिक्युलरली तो सीन बघताना मला पर्सनली आवडला आहे. येस विनोद. तो 32 टेकवाला एक सीन आहेच हा. प्लस मला सगळ्यात जास्त प्रवीण सरांसोबतचा जो माझा सीन आहे तर तो सीन मला आधी खूप दडपण होतं, कारण मी सरांकडेच काम करायचो तेव्हा, म्हणजे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं बरंचसं जबाबदारी माझ्याकडे होती आणि प्लस मी त्यांना लिहायला असिस्ट करायचो सिरियल्सना आणि सगळ्या सिनेमांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचो. आणि त्यावेळी त्यांचा ऑरा आणि हे इतका आदरयुक्त भीती होती की त्यांच्याकडे असं 2 वाक्य सलग डोळ्यात डोळे घालून बघणं पण डेअरिंग व्हायची हो, नाही हो, हो. आणि सतत भीती वाटायची की आपलं काहीतरी चुकेल. आणि अशा कंडिशनमध्ये सरांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळते हे खरं तर मला खूप प्राऊड पण वाटलेलं, पण टेन्शन होतं की चुकायला नको. तर त्या स्टेजला खूप दडपण आलेलं, पण पिंजानी सरांनी मला व्यवस्थित आधी प्रॅक्टिस करून घेतली आणि प्रवीण सरांनी पण मला एकदम कम्फर्टेबल केलं. आणि त्या सीनमध्ये असं होतं की मी खूप लांबून पळत येतो आणि सरांना भेटतो आणि असं दमलेल्या ह्याच्यात सांगत असतो. तर मी 1-2 टेकला असं लांबनं पळत आलो आणि ते केलं. परतच्या टेकला मी चाललो, कुठं चालला म्हटलं सर ते अरे ॲक्टरेस ना, हां इथलं इथं करायचं असतं, आता काय 10 टेक झाली तर तू काय जाणार तिकडे, समजा दिल्लीवरनं पळत आलाय का तू, दिल्लीवर नाही येणार. तर असं सर म्हटले आणि सरने मला सांगितली ती प्रोसेस की काय कर श्वासाचं. आणि ते मग तो सीन झाला. ती एक मुमेंट आहे माझी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या तिघांचा एक सीन आहे आणखीन एक महत्त्वाचा, जिथं पायऱ्यांवर आम्ही पैसे कमावल्यावर त्याचं काय काय करायचं आहे आपल्याला ह्याचा हिशोब लिहितो. ह्या 2 सीन मला एकदम आवडते. येस प्रथमेश. प्रवीण सर. मी आवडता सीन सांगतो तुला. ओके. आमचा ना एक कॉस्ट्युम आहे कुत्र्यांचा, हा. आणि त्या कुत्र्यांचं ते एक शॉर्ट पण आहे त्याच्यात. ते कुत्र्यांच्या कॉस्ट्युममध्ये आम्ही कोणाशी तरी बोलायला जातो वगैरे वगैरे. ते इतके वाईट त्रास देणारे होते कॉस्ट्युम, आणि त्याच्यात ना आम्हाला ते असं विसं बोलायचं होतं रे कुत्रा. आणि ते काय व्हायचं, आम्ही आतून करायचो, ते बाहेरून दिसायचं नाही. आणि सर म्हणे त्याला जीवच नाही आलं ते. आम्ही ते जीभ आणि ते हालायचं ना तेव्हा साधारण त्याला ना काहीतरी काटे बिटे लावले होते का असे, काय माहिती काय टाचण्या होत्या ते. टाचण्या. तर काढलं ना ते का डायरेक्ट इथे असं ते रॅशेस वगैरे यायच्या, मग टोचलेलं असं. आणि ना काय व्हायचं, आता समज असं आपण ही तुला मी बोललो होतो वगैरे असं सगळं चाललंय, आणि त्याच्यातनं ते कधी कधी ते हालायचंच नाही, कधी कधी खालीच राहायचं, कधी कधी ते वरच राहायचं. आणि बरं त्याच्यात काय व्हायचं, व्हिजन जी होती आमची ती एवढीशीच होती अशी. सो ते फक्त आम्ही त्या होलमधनं त्या कॉस्ट्युमला डोळे काढायलाच, कुत्र्याला डोळे काढायलाच विसरले होते. आणि दुसरं नाकांच्या होलला होलच नव्हता नाकाला. म्हणजे आम्ही तोंडाने श्वास घ्यायचा आणि तोंडानेच बोलायचं. म्हणजे 2 महत्त्वाचे अवयव गायब केले ते. वेगळंच होतं, वेगळीच डिटेलिंग होती त्या कॉस्ट्युमची. आणि मग आम्ही खूप स्ट्रगल करून, बरं आम्ही कॉस्ट्युम घातल्यानंतर मला तर कळायचंच नाही कोण ऐश्वर्या आणि कोण हा, कारण तिघं सेम होते, कारण कॉस्ट्युम नंतर काही कळायचंच नाही ग. आणि ते इतकं त्रासदायक होतं. एका सीनमध्ये, हिच्या इमोशनल सीनमध्ये, ते जे सीन सांगितलं नाही बस्ट आउट होते, त्या सीनमध्ये काय झालं, एक शॉट आम्ही, माहिती तुला आठवतं जिमीमध्ये आपण कुत्र्याच्या ह्याच्यात येतो आणि नंतर मग ते म्हणत होते की टेकमध्ये काढा वगैरे वगैरे. तर ना 1-2 टेकमध्ये मी ट्राय केलं रे. तर मी ना म्हटलं सर हो ते लय दुखतं हो, ते नको असं काढायला, आम्ही हातात घेऊन येऊ का. मग ते म्हटलं एक काम करा, दरवाजा बंद करूया आपण ह्या टेकमध्ये आणि मग तसं कंटिन्यू करूया. कारण ते काढताना ना तो एक असा एक साधारण असं एक टाचणी अशी त्याला वेलक्रो होता. हा वेलक्रो वेलक्रो होता. तर ते इतकं त्रासदायक होतं की म्हटलं बाबा रे परत कुत्र्याची भूमिका नको. पण आणि अजून एक सीन, कुत्र्याचा जन्म चालेल हा, पण कुत्र्याची भूमिका नको. खरं अरे काय ते बापरे. आणि काय व्हायचं तिथे ना, साऊंडसाठी AC बंद करा, मग फॅनच लावू नका. बरं ते घातल्यानंतर, आणि वाडा कुठेतरी, कुठे होता तो वाडा काय माहिती, पुण्यात कुठेतरी होता ना, दुग्गड फार्म कात्रजला वरती, भलतीकडे तिकडे का हवा ना काय ना आत काय. आणि त्यांनी असं फील पण असं ना, ते काळं लावलेलं होतं ना सगळं, त्याच्यामुळे अजून डिप्रेसिंग वाटायचं. आणि त्याच्यात करायची कॉमेडी. माझं असं होतं काय चाललंय. आणि अजून एक भूत बंगल्यात जाऊन कॉमेडी करायची जवळजवळ, आणि कुत्र्याच्या कॉस्ट्युम मध्ये, कुत्र्याच्या कॉस्ट्युम. अरे वेगळंच होतं. आणि अजून एक सीन म्हणजे मोहन आगाशेन बरोबर मी पहिल्यांदा काम केलं त्या फिल्ममध्ये. आणि
इतकं भारी, म्हणजे मला ते आधी सवय होती उगाचच की नवीन होतो त्यावेळी, मी काय 4-5 सिनेमे वगैरे केले असेल, तर मला आता फार सवय होती की मला मॉनिटरवर जाऊन बघूया, हे करूया ते करूया. तर एकदा काय झालं, सरांचं फारच गोड टेक झाला, तर मी बघायला गेलो सरांचा टेक, आणि माझाही हे थोडासा होता त्याच्यामुळे 2 शॉट होता मला वाटतं. तर मी बघायला गेलो, तर सरांनी मला विचारलं, काय रे कसा झाला टेक? म्हटलं आता मी काय बोलू ह्याच्यावर. म्हणलं सर छान झालं, मस्त झालं, खरंच छान झालं ना? म्हणलं हो सर, काय छान वाटलं? मी म्हटलं सर असं असं तुम्ही छान फेशियल वगैरे. हां चांगलं वाटलं ना, चांगलं वाटलं. म्हणलं हो चांगलं वाटलं. तर तेव्हापासून ना मला फोबियाच बसलाय, मी माझा टेक बघतच नाही. मी बघतच नाही, मी कुठलाच टेक नाही बघत. तर मला असं होतं की इतका मोठा ॲक्टर जर बघत नाही तर आपण कशाला बघतोय, आपण आपलं काम करावं आणि बाजूला डिरेक्टरला जज करायला द्यावं. सो ते मला असं वाटतं त्यांनी माझ्या इतकं माझ्या डोक्यात भिनवलंय की मी त्याच्यानंतर कधीच मॉनिटर नाही बघितलंय. वा. सो ते मला एक शिकायला मिळालं त्यांच्या, आणि त्यांचा इनोसन्स, काय Very. गोड काम, खूप cute आहेत. गोड हो. काम करत होते. आणि त्याच्यानंतर पण ते डिरेक्टरला विचारत होते की हे बरं होतंय ना, तुला काय अजून हवं आहे का, अपेक्षित आहे का? सो ते त्यांचा मोठेपण आहे. सो या सगळ्या गोष्टींनंतर चित्रपट तयार झाला आणि 26 डिसेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. एक रिझन ऐकायला आवडेल मला तुमच्या तिघांकडनं, प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत येऊन हा चित्रपट पाहायचा. अशी कॉमेडी तुम्ही बघितली नसेल असं मला वाटतं, त्यामुळे तुम्ही ही फिल्म नक्की थिएटरमध्ये येऊन बघा आणि सगळ्यांना घेऊन जा, फॅमिली मेंबर्सना. खूप मजा येईल. 26 डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या लांबच्या जिकडे कुठे पिक्चर अवेलेबल असेल तिकडे नक्की ही फिल्म जाऊन बघा आणि एंटरटेन व्हा. येस ऐश्वर्या. गोट्या गँगस्टर आमच्या सिनेमाचं नाव आहे. तर तुम्हाला असं वाटेल गँगस्टर फिल्म आहे, आपण लहान मुलांना वगैरे आपल्या नेऊ नाही शकत, तर असं काहीच नाही आहे. विनोदी चित्रपट आहे. लहान मुलांना, आईवडील, आजी आजोबा, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा बघा. तुम्हाला कॉमेडीची, एंटरटेनमेंटची हमी आम्ही देतो. म्हणजे कॉमेडी आहे, एंटरटेनमेंट आहे, मसाला आहेच आहे. आणि 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या ह्याच्यातल्या आहेत की लोकांना वाटतं गँगस्टरचा सिनेमा आहे आणि असा गँगस्टर करायचा का वगैरे, आता असे प्रमोट करणार का, तर तसं नाही आहे. आपल्या टीनेजमध्ये किंवा 18-19 वर्षांमध्ये खूप भाबड्या कल्पना असतात. गुन्हेगारीचं अट्रॅक्शन असतं आणि शॉर्टकटमध्ये यश पाहिजे असतं किंवा खूप पैसे कमवायचं असं असतं, आणि त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला मुलं आपली चुकीच्या मार्गांना जातात. तर ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना कळेल की ह्या सगळ्या भाबड्या कल्पना ह्या खूप भाबड्या असतात, ह्याच्यात काही तथ्य नाही. तर आपण काय नाही केलं पाहिजे हे तुमच्या मुलांना कळेल. जे तुम्ही ओरडून आपटून घसा खरडून ओरडून सांगत असाल ते त्यांना हा सिनेमा बघून कळेल. आणि त्याच्यासाठी जा आणि मेन एंटरटेन व्हा. इनोसंट कॉमेडी आहे आणि मेन आमचे दिवंगत दिग्दर्शक राजेश पिंजानी सर ह्यांचा हा शेवटचा सिनेमा आहे. त्यांनी खूप मेहनत करून बनवला आहे आणि आमचे निर्माते संदीप बिराजदार, प्रेझेंटर शिव लोखंडे, ऋतुजा पाटील ह्यांनी खूप कष्टाने तो रिलीजपर्यंत आणला आहे. तर त्यासाठी हा सिनेमा नक्की बघा आणि तुम्हाला खूप मजा येईल. येस थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू.